संवादाला सुरुवात करण्यापूर्वी एक सूचना केली, कोणाच्या तरी गाडीची चावी सापडली तर आणून द्या. मी तुम्हाला एक सूचना करणार आहे की आपला खासदार पळालेला आहे, सापडला तर सोडू नका, अजिबात आणू नका. आता शेवटी जग असं झालेलं आहे की विश्वास ठेवायचा तरी कोणावर. आणि काही काहींच्या नसामध्ये गद्दारी भरलेली असते, रक्तामध्ये गद्दारी भरलेली असते. त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे खाऊसाहेब वागचौरे. खाऊसाहेब आहे, जाऊन तिथे खाऊ. पण मी आता तुमच्या समोर येण्याआधी मला काही जण सतत सारखे भेटतच आहेत. मला म्हणाले, साहेब हा शुभशकून आहे. म्हटलं शुभशकून काय, आपले 6 खासदार पडले. म्हणाले नाही, तुमच्या लक्षात काय आलं. म्हटलं काय झालं. या गद्दाराला पहिल्यांदा आपण 2009ला निवडून दिलं होतं, बरोबर नाही. आणि 2014ला हा पळाला होता. हा पळाला आणि आपलं सरकार आलं. म्हटलं चांगलं आहे, असं असतं तर आधीच पळवत असतं याला. पण हे जिथे जातात तिकडे बट्ट्या बोलवतो. काँग्रेसमध्ये गेले, काँग्रेसचं सरकार पडलं. आता शहासेनेमध्ये गेले, त्यांचंही सरकार पडल्याशिवाय राहणार नाही. कारण ही शिर्डी आहे, साईबाबांची शिर्डी आहे, पवित्र शिर्डी आहे. इकडे श्रद्धा आणि समोरीला अनन्यसाधारण महत्व आहे. कुठेतरी श्रद्धा असावी लागते, जशी आपली साईबाबांवरती आहे, जशी आपल्या कामावरती आहे, जशी आपल्या भगव्यावरती आहे. यांची कोणावरच श्रद्धा नाहीये. रोज नवीन बाब, सबुरीचा तर पत्ताच नाहीये. जरा थांब, त्यावेळेला थांबला असता तर आपलं केंद्र सरकार आलं होतं. आता थांबला असता तर उद्या सरकार येणार आपलं आहे. पण एका दृष्टीने काही काही गोष्टी चांगल्यासाठी होतात. कारण आपण म्हणतो जे होतं ते चांगल्यासाठी होतं. त्याच्यामुळे उद्या जे काही चांगले दिवस येणार आहेत त्यावेळेला हे असे भ्रष्ट विचाराचे गद्दार आपल्यासोबत राहता कामा नये. म्हणूनच त्यांना ही दुर्बुद्धी किंवा सुबुद्धी देवाने दिली असेल. मी मंदिरात जाऊन आल्यानंतर नेहमीप्रमाणे चॅनलवाले होतेच. काय प्रार्थना केली. म्हटलं मी प्रार्थना हीच केली की या देशावरती आणि या राज्यावरती जे एक संकट आलेलं आहे, हे संकट हे अरिष्ट लवकर दूर कर. ही सगळी भ्रष्ट राजवट ही लवकर तोडून मोडून गाडून टाक आणि पुन्हा एकदा माझ्या देशाला सुजलाम सुफलाम आणि चांगले दिवस येवो ही मी साईचरणी प्रार्थना केली. मग आणखीन काय बोललं, आता आणखीन काय म्हटलं देवेंद्र फडणवीस यांच्या खुर्चीचं रक्षण कर. कारण बहुतेक त्यांचा पत्ता कापला जाणार आहे. आता हे मी जे बोलतोय ते तुम्हाला पट्टे की नाही पट्टे सांगा. मी काल परवापासून माझ्या मनात हे भेटते. कारण आता काय होतंय की प्रत्येकाला हा निसर्गाचा नियम, मी कोणाचं वाईट चिंतणारा अजिबात नाही. कोणाचं वाईट व्हावं आणि आपलं भलं व्हावं ही दुर्बुद्धी मला कधी सुचलेली नाही आणि ती सुचू नये ही सुद्धा प्रार्थना मी साईचरणी केलेली आहे. पण प्रत्येकाला कुठेतरी शेवट असतो. तसं आता 29 मध्ये काय होणार आणि यांच्यानंतर आपला मालिक कोण ही चर्चा दिल्लीमध्ये भाजपात सुरू झालेली. मग प्रत्येकाच्या मनात अंकुर फुटायला लागले की तो झाला मी का नाही, मी झालो तो का नाही, तो झाला हा का नाही. आणि मग त्याच्यामध्ये असं कोणातरी वाटायला लागलंय की या रेस मध्ये देवेंद्र फडणवीस येऊ शकतात. मग यांचा पत्ता आत्ताच का, यांना आत्ताच बदनाम करून टाक आणि एवढं परेशान कर त्या दिल्लीमध्ये येताच का मध्ये. आणि मग पंतप्रधान पदाच्या शर्यतीत कोण कोण तुम्हाला माहिती आहे. त्यांनी इकडे त्या शहासेनेच्या प्रमुखाला दत्ताला सुपारी दिलेली. ही शहासेना आहे, दुसरी मिंदे सेना, एसएनसी गट. त्याला सुपारी दिली की याला गुंतवणूक येते. त्यानंतर तुम्ही मला सांगा की जर का खासदार फुटतायत आणि तोडायचे तर आपण आपल्या पक्षात म्हणजे आपण नाही म्हणतो एकूण जनरल सांगतो की आपण स्वतःच्या पक्षात घेणार तर बदल्याच्या पक्षात पाठवणार. हिशोब सरळ आहे, स्वतःच्या पक्षात घेणार कारण स्वतःचे खासदार वाढले पाहिजे. गेल्या निवडणुकीमध्ये एकूण जे काही खासदार निवडून आले त्याच्यात 19 साली आपले 18 आले होते, भाजपचे 21-22 आले होते.
युती तुटल्यानंतर आपलेही 9 आले आणि भाजपचेही 9 आले आणि शहासेनेचे 6-7 आले. मग शहासेनेने काय केलं? आपले फोडले आणि शहासेनेत घेतले. म्हणजे भाजपपेक्षा महाराष्ट्रामध्ये आज ताकद कोणाची वाढली? शहासेनेची वाढली. आता ही शहासेना उद्या जर का पंतप्रधान पदाचा निर्णय घेण्याची वेळ आली तर कोणाला मतदान करेल? कोणाला करेल? आहे ना हिशोब सरळ. मग त्यावेळेला ह्याला काय सांगतील? तू गप्प बस, तुझ्या नेतृत्वाखाली भाजप लढली आणि तुझे फक्त 9 आले, शहासेनेचे एवढे खासदार आहेत. अशी या शहासेनेची चाल आहे. आणि इकडे सुपारी किंग बसलेले आहेत आमचे बिंदे गद्दार. कारण गद्दार यांच्या रक्तात बिंदे मी मगाशी बोललो. पण या खाऊसाहेबाचं एक बरं आहे, प्रत्येक जण काय म्हणतोय की आम्ही उद्धव ठाकरेंबद्दल बोलणार नाही. तू बोलू काय शकतो? लोक जोड्याने मारतील. उद्धव ठाकरे म्हणजे देव माणूस आहे. अच्छा, मग आता तुम्ही सुद्धा सांगा. मी शिर्डीमध्ये बसलोय, आता जाऊन आलो साईबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन आलो. मंदिरात गेल्यानंतर तुमचं लक्ष साईबाबांकडे असतं, त्या नैवेद्याकडे असतं. तुम्ही साईबाबांच्या मंदिरात बाबांचे आशीर्वाद घ्यायला जाता, त्या नैवेद्य खायला जाता. आज खाऊसाहेब आपल्याकडे आला होता, तो नैवेद्य खायला आला होता. उद्धव ठाकरे देव माणूस आहे, पण माझं लक्ष नैवेद्याकडे. कधी एकदा खातोय. आता जे काही मी तुम्हाला सांगतो, काल मी धाराशिवला गेलो होतो, त्याच्या आधी सगळीकडे फिरून आलो. मला खरंच मनापासून लाज वाटते की लोक पत्रकार मला विचारतात, ते तुम्ही आता टीका त्यांच्यावर करताय, ते तुम्ही तुमच्याकडे होते तेव्हा का नाही बोलला? एक गोष्ट प्रामाणिकपणे कबूल केली पाहिजे, ती चूक माझी आहे. पण मला या आधी गोष्टी कोणी सांगितल्या नव्हत्या. मग कोणाला नोकरीचं आमिष दाखवून कोणी कसे पैसे घेतले, कोणी काय केलं, कोणी कसं केलं, कुठे बँकेत घोटाळा आहे, कुठे कशात घोटाळा आहे, कोणाच्या आणखीन काय काय भानगडी आहे, हे सगळं गेल्यानंतर ती लोक मला सांगतात. पण अरे बाबा, नाही आधी काय सांगितलं मला? आपण काय होतो की शेवटी विश्वास. 14 साली खाऊसाहेब गेले होते, 24 साली ज्यांनी आणलं होतं ते काल परवा गेले तिकडे. आणि यांचं सगळं ठरलं होतं, आधी तू जा, तुझ्या मागोमाग मी येतो आणि मग सगळी शिवसेना घेऊन जाईल. अरे अशी शिवसेना आणणारी एवढी पोकळ विचारायची शिवसेना नाहीये. आज खासदार तिकडे गेला असला, त्याला आणणारा जरी तिकडे गेला असला तरी निवडून देणारा. आणि अक्षरशः मला काय काय वेळेला गैरवरून येतं की जे मी चॅनलवरती सारे शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया ऐकतोय, प्रतिक्रिया पाहतोय. सारे शिवसैनिक आहेत, शेतकरी आहेत, आणि ते सांगतायत की आम्ही पदरमोड करून याला निवडून आणला होता. आणि आलाय होता कुठे? स्वतःचे पैसे खर्च केले, समोर पैशाचा धबधबा असताना सुद्धा आम्ही आमच्या कष्टाचे पैसे त्या निवडून आल्या त्याला दिले होते. तिथे बाहेर थांबवणार. हा बस बस. हा येऊ द्या, नुसते सरळ या. वाजवत नाही, वाजवायचे दुसरे. ठीक आहे. तर सारे शिवसैनिक हे आपल्या सोबत आहेत. आणि म्हणून मी काल धाराशिवची एक आठवण सांगितली, अक्षरशः माझ्या हृदयामध्ये कोरला गेलेला प्रसंग आहे. तुमच्यापैकी अनेक जणांनी तसंच केलेलं आहे. माझी प्रचार सभा होती, प्रचंड मोठी प्रचार सभा होती. आणि प्रश्न लोकसभेला होताच, नेहमीच असतो आपल्याकडे की पैसा आणायचा कुठून. पण तुमच्यासारखे जे सोन्यापेक्षा जास्त मौल्यवान कार्यकर्ते आहेत, की पैशासाठी कोणी थांबत नाही, ठाम राहतात, मेहनत घेतात. आणि जो उमेदवार शिवसेना देते त्या उमेदवाराला प्रयत्नांची पराकाष्ठा करून निवडून आणता. हे असं सोन्यापेक्षा हिऱ्यापेक्षा जास्त मौल्यवान भांडार हे मला शिवसेना प्रमुखांनी दिलेलं आहे.